लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे सिन्नर येथून। नाशिकच्या सिन्नर तालुक्यात असलेल्या सरदवाडीत 4 मार्च 2025 रोजी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सेवाभावी संस्था संचलित सिल्वर लोटस इंग्लिश मीडियम स्कूल सिन्नर शैक्षणिक वर्ष सन 2018-19 ते 2024-25 RTE पूर्तती अनुदान अद्यापपर्यंत न मिळाल्यामुळे सिन्नर तालुक्यातील सरदवाडीत सिल्वर लोटस इंग्लिश मीडियम स्कूल यांच्याकडून जाहीर उपोषण करण्यात येत आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की सिल्वर लोटस इंग्लिश मीडियम स्कूल सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या शाळेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षक देणे या योजनेअंतर्गत एकूण 50 विद्यार्थी मंजूर झाले आहेत। एकात्मिक आदिवासी प्रकल्प यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गरजेसाठी लागू केलेल्या अटी शर्तींची कुठल्याही प्रकारची कमतरता होऊ दिली नाही। विद्यार्थ्यांसाठी लागणारा खर्च, सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत। तसेच मंजूर झालेले अनुदान आजपर्यंत मिळालेले नसल्यामुळे अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। हे अनुदान आम्हाला लवकरात लवकर न मिळाल्यास विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा परिणाम होऊ शकतो। तसेच निवासी विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येत असलेले मेस आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित वेतन याचा परिणाम स्कूलवर झालेला आहे। शासन निर्णय क्रमांक BUD 2024 क्रमांक 2 कार्यासन 6 नुसार अनेक शाळांना अनुदान रक्कम अदा करण्यात आलेली आहे, परंतु आमच्या शाळेला अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नाही, असे अप्पर आयुक्त नाशिक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले असून या मागण्या मान्य न झाल्यामुळे जाहीर उपोषण करण्यात आले आहे। सदर निवेदन खासदार नाशिक, आमदार सिन्नर, जिल्हाधिकारी नाशिक, अप्पर आयुक्त नाशिक, तहसीलदार कार्यालय सिन्नर, प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक, गट शिक्षणाधिकारी सिन्नर यांना देण्यात आले असून सदरच्या मागण्या मान्य करण्यात याव्या या मागणीसाठी सिल्वर लोटस इंग्लिश स्कूल सिन्नर शाळेचे अध्यक्ष दिलीप बिन्नर, सचिव सोनल बिन्नर, मुख्याध्यापिका मनीषा गुरुळे, उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे, मुख्याधिकारी कविता आहेर, पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष धोंडीबा बिन्नर, सेक्रेटरी गणेश खोलालकर, लघुदास घाणे, शिल्पा नन्नवरे, भगवान बिलोटे, अशोक गायकवाड आणि शिक्षक कर्मचारी सिल्वर लुटे स्कूल सरदवाडी बायपास सिन्नर येथे उपोषणास बसले आहे। 25% थकीत अनुदान मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। 25% थकीत अनुदान मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। नामांकित थकीत रक्कम मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। नामांकित थकीत रक्कम मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। 24 तास वीज पुरवठा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। 24 तास वीज पुरवठा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। नगरपालिका पाणी पुरवठा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। नगरपालिका पाणी पुरवठा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। शाळेचा साइन बोर्ड वर स्पीड ब्रेकर झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। शाळेचा साइन बोर्ड वर स्पीड ब्रेकर बसवलेच पाहिजे, बसवलेच पाहिजे। शाळा व वसतिगृहासाठी रस्त्याचे काम झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। शाळा व वसतिगृहासाठी रस्त्याचे काम झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। नामांकित थकीत अनुदान मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। नामांकित थकीत अनुदान मिळालेच पाहिजे, मिळालेच पाहिजे। नगरपालिका पाणी पुरवठा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। नगरपालिका पाणी पुरवठा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। 24 तास वीज पुरवठा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। 24 तास वीज पुरवठा झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। शाळा व वसतिगृहासाठी रस्ता झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। 27-27.5 लाखापर्यंत ही प्रतिपूर्ती अप्राप्त आहे। आम्हाला ही प्रतिपूर्ती लवकरात लवकर मिळावी, जेणेकरून आमचं शाळा प्रशासन जे आहे ते सुरळीत प्रकारे चालेल, हीच मागणी आमची सर्वांची राहील। प्रकल्प कार्यालय मार्फत अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत नामांकित ही योजना सुरू असते। या योजनेअंतर्गत आम्हाला यावर्षी
शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये प्रकल्प कार्यालयामार्फत 50 मुलं मंजूर झाली आहेत. हे आमचं पहिलंच वर्ष आहे. सर्व मुलं प्रवेशित झाल्यानंतर प्रकल्प कार्यालय नाशिक येथून शाळांमार्फत प्रस्ताव मागवला जातो. यामध्ये साहित्य वाटप व मुलांचे आधार ऑनलाईन प्रमाणीकरण यांची यादी या प्रस्तावामध्ये दिली जाते. त्यानंतर प्रकल्प कार्यालय या सर्व मुलांना मंजुरी देऊन बिल पास करण्यासाठी आदिवासी विकास भवन येथे प्रस्ताव पाठवते. त्यानंतर आदिवासी विकास भवन बिल पास करते. आमचे पहिल्या टप्प्यातील 50% बिल मंजूर झाले आहे, परंतु आम्ही त्यासाठी अनेक वेळा आदिवासी विकास भवन येथे पाठपुरावा केला आहे, तसेच पत्रव्यवहारही केला आहे, परंतु अद्यापर्यंत आम्हाला 1 रुपयाही मिळाला नाही आणि वर्ष संपत आलं तरी आम्हाला 1 रुपयाही मिळालेला नाही. तसेच आता काल प्रकल्प कार्यालयाने एक पत्र पाठवले की दुसऱ्या टप्प्यासाठी तुम्ही एक अनुदानासाठी अर्ज करावा म्हणून, पण आमचं अजून पहिल्या टप्प्यातलंच अनुदान 1 रुपया मिळाला नाही आणि हे दुसऱ्या टप्प्याचं अनुदान वाटप करू राहिलेत. तरी शासनाला कळकळीची विनंती आहे की हे अनुदान आम्हाला लवकरात लवकर मिळावे. सिल्वर लोटस स्कूल या ठिकाणी जाहीर उपोषणासाठी बसलेला असून आमच्या काही मागण्या आहे. त्या मागण्यांसंदर्भामध्ये गेल्या महिन्यापासून आम्ही कागदपत्र पाठपुरावा करत असून गत 7 वर्षापासून आम्हाला RTEची थकीत प्रतिपूर्ती मिळालेली नाही. 2018-19 पासून 2024-25 पर्यंत अद्याप पावेतो शाळेची शासनाकडे जवळपास 27.5 लाख रुपये येणे बाकी आहे. या संदर्भामध्ये आम्ही दरवर्षी असंख्य कागदपत्र प्रतिपूर्तता करून शासनाकडे पाठपुरावा करूनही त्या संदर्भामध्ये शासन उचित पावलं उचलत नाही. आता याही पलीकडे इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेच्या योजनेअंतर्गत आम्हाला आदिवासी याच्या अंतर्गत आम्हाला जे काही विद्यार्थी प्राप्त झालेले आहे नाशिक प्रकल्प कार्यालयाकडनं, त्याच्या संदर्भामध्ये काल GR जाहीर झाला. दुसऱ्या क्रमांकाचं अनुदानही जाहीर झालेलं आहे, परंतु आम्हाला अद्याप प्रथम टप्पा सुद्धा मिळालेला नाही. याच्या संदर्भामध्ये ATC कार्यालय असेल किंवा आदिवासी विकास भवनमध्ये असेल, आम्ही तिथं पाठपुरावा करून कमीत कमी आमच्याकडे 10-20 अर्ज असतील त्यांच्याकडे पाठपुरावा केल्याचा, परंतु कुणी त्याच्यामध्ये उचित पावलं उचलत नाही. तिथं गेल्यानंतर टाळाटाळीची उत्तर दिलं जातं आणि थोडंफार जरी काही कमी जास्त असलं तरी ते लगेच आदेश काढतात, हे त्वरित झालं पाहिजे, केलं पाहिजे. जून पासून आतापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचं त्यांचं कपडा असेल, पुस्तकं असतील, त्यांचं संगोपन असेल, आरोग्य असेल, रेसिडेन्स असेल, जेवण खावण सगळं व्यवस्था स्कूलने बघितलेली आहे. आजपर्यंतचा आमचा साधारण 20 ते 25 लाख रुपये खर्च होऊन गेलेला आहे, परंतु अद्यापही शासनाचा 1ही रुपया आम्हाला मिळालेला नाही. याच्या संदर्भामध्ये वेळोवेळी पाठपुरावा करूनही काही शासन त्याच्यावर हे होत नाही. RTEच्या थकीत अनुदानासाठी आम्ही कोर्टामध्ये रीट दाखल केलं. कोर्टाचा आदेश झाला. 2 आठवड्यामध्ये यांची रक्कम देण्यात यावी असा कोर्टाचा आदेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. आता काल त्या अधिकाऱ्यांनी त्यांनी माहिती दिली की इतक्या दिवस तुम्ही का आमच्याकडे आले नाही, परंतु ही शासनाची जबाबदारी नाही का? आम्हाला जर आदेश मिळतोय तर त्यांना पण आदेश मिळालेला आहे आणि ते आमचा आदेश हा त्यांनी आम्हाला दाखवला की तुमचा आदेश 2 महिन्यापूर्वी आलेला आहे. त्यांची जबाबदारी नाही का? ज्या पद्धतीने आम्ही पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो, कोणालाही काही त्रास होणार नाही काळजी घेतो, तसं शासनाने पण विद्यार्थ्यांची काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या अनुदानाच्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे, एवढी आमची कळकळीची विनंती राहील. याच्या आमच्या स्कूलच्या समोर हायवे जातो. त्या हायवे पासून एक 400 मीटर अंतरावर आमचं स्कूल आहे. विद्यार्थी जवळपास 200 विद्यार्थी आमचे त्या हायवेने येतात. साधारण 550-600 विद्यार्थी त्या हायवेने येतात जातात. त्यापैकी 200 विद्यार्थी सायकलवर येतात. त्या ठिकाणी 9 ऍक्सिडेंट झालेले आहे. त्यापैकी 3
जणांचा मृत्युमुखी पडलेला आहे. ही गोष्ट शासनाच्या निदर्शनास बऱ्याच वेळा आणून दिलेली आहे, परंतु त्या ठिकाणी साईन बोर्ड, स्पीड ब्रेकर किंवा झेब्रा क्रॉसिंग सारख्या काही उपाययोजना काही करत नाही. आम्ही PWD असेल, राष्ट्रीय महामार्ग असेल यांच्याकडे कागदपत्र व्यवहार करूनही आजपर्यंत उपयोग झालेला नाही. तथापि 20 वर्षापासून आमच्या स्कूलला पाणी प्रश्न, लाईट प्रश्न आणि रस्ता प्रश्न भेडसावत आहे. मागच्या 2 आठवड्यापूर्वी 24 तासच्या एका चॅनलवाल्यांनी ज्याला वाचा फोडली आणि त्या आमच्या शाळेपर्यंत पाईपलाईनचं काम झालेलं आहे, परंतु आता पाण्याची टाकी आणि पाणी त्यात कधी पडतो हा एक मोठा संशोधनाचा भाग आहे. रस्त्याचा प्रश्न 20 वर्षापासून प्रलंबित आहे. लाईटचा प्रश्न DP 2 वर्षापासून उभी आहे, परंतु त्याच्यावर तारी ओढलेल्या नाही. याकडे वीज बोर्डांनी लक्ष द्यायचंय. कृपया ज्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांची, पालकांची जशी काळजी घेतो त्या पद्धतीने शाळेची पण काळजी घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं. एवढी आमची जाहीर उपोषणाच्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे. शासनाने त्याची दखल घ्यावी एवढी नम्र विनंती. आणि शेवटी या 24 तासच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही जे आवाहन करत आहेत त्यांचं फार फार आभार आहोत. धन्यवाद. रिपब्लिकन वार्तासाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.